तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। हे बघा, पीक विमा योजनेचे जे पैसे आहे आजपासून लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जे आहे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये 2023 मध्ये ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम असेल किंवा रब्बी हंगामामध्ये पीक विमा भरलेला होता, अशा काही जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि त्यासोबतच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जे आहे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे हे आपण जाणून घेऊया। वाशिम जिल्हा असेल, हिंगोली असेल, नांदेड मधला काही भाग असेल, तर परभणी, यवतमाळ असतील किंवा या व्यतिरिक्त काही जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये जे लाभार्थी खरीप हंगाम किंवा रब्बी हंगामामध्ये पीक विमा भरलेला होता, काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये यापूर्वी अग्रिम पीक विमा जमा झालेला होता, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% पीक विमा जो आहे तो जमा झालेला आहे। आणि ज्या लाभार्थ्यांना पूर्वी अग्रिम मिळालेला नव्हता, अशा लाभार्थ्यांना अग्रिम 25% पीक विमा जो आहे तो जमा इथे झालेला आहे। आता काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कमी रक्कम जमा झालेली आहे आणि काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जे आहे इथे जास्त रक्कम जमा झालेली आहे। याचे मुख्य कारण म्हणजे जे वैयक्तिक क्लेम केलेले बांधव आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहे इथे जास्त जमा झालेले आहे। त्यासोबतच जे लाभार्थी यापूर्वी त्यांचे क्लेमनुसार अशा पद्धतीने क्लेम त्यांचं पास झालेलं आहे, त्या पद्धतीनेच त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जी आहे इथे जमा झालेली आहे। मित्रांनो, आता तुमच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील तर काळजी करू नका, कालपासून ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। येणाऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ती रक्कम जमा होणार आहे, त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही आहे। राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेली माहिती होती, 2555 कोटी रुपये 2022 पासून ते 2024 पर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप करण्यासाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली होती। या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून GR सुद्धा इथे घेण्यात आलेला होता। आता जे लाभार्थी या ठिकाणी पात्र होणार आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी रक्कमेसाठी पात्र होणार आहेत, क्लेम मधून ज्या लाभार्थ्यांचं क्लेम या ठिकाणी पास झालेला आहे, अशा लाभार्थ्यांचे जे काही पीक काढणीपासून ते पीक लावणीपासून ते पीक काढणीपर्यंत ज्या पद्धतींचे त्यांचे नुकसान झालेले आहे, तशा पद्धतीने त्यांना रक्कम इथे दिली जाणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती दररोज अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ दररोजच पाहायला मिळत राहील। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।